सूर्य उगावला, हो सूर्य उगावला. आणि बागच्या बाजूला एक मोठी काजळी नदी म्हणून आहे. त्याला नेणार खांद्यावर टाकून, 5 जण उचलणार, त्यांना सरळ नदीमध्ये टाकणार. दुसऱ्या दिवशी फुगून माणसं येणार. पूर्ण त्याच्या पोटाला ओल आले होते, हाताला पूर्ण लाल झाला होता, तापाने फडफडला होता, डोळे लाल बुंद झाले होते. काही गोष्टी या फक्त ऐकण्यासाठी किंवा अनुभवण्यासाठी असतात, सिद्ध करण्यासाठी नाही. प्रस्तुत व्हिडिओमधील कथा या पूर्णतः काल्पनिक किंवा लोकांच्या अनुभवावरती आधारित असतील. या कथेचा वैज्ञानिक सत्याशी कोणताही संबंध नाही. आमचा उद्देश अंधश्रद्धेला खतपाणी घालणे नसून केवळ एक रंजक कथा तुमच्यापर्यंत पोहोचवणे हा आहे. भयाचा आणि मनोरंजनाचा आनंद घेण्यासाठी तयार रहा. नमस्कार, मी तुमचा होस्ट सुजित देशमुख स्वागत करतो तुमचं भूताटकीच्या एका नवीन एपिसोडमध्ये. आणि आज सुद्धा आपण साखरप्यामध्येच आहोत आणि आपल्यासोबत आपले नवीन गेस्ट आहेत अशोक मोरे. नमस्कार. नमस्कार. तर आपण कालही या गोष्टीवरती चर्चा केली आणि आज आपण पुन्हा एकदा भेटलेलो आहे. हो. आपण आपल्या ज्या काही राहिलेल्या गोष्टी आहेत त्या पुन्हा एकदा कंटिन्यू करणार आहोत. तर मग कोणती गोष्टी तुम्ही आज सांगताय आम्हाला? ज्यावेळी तेव्हा आम्ही 12वीमध्ये होतो, 10वी 12वीमध्ये कॉलेजमध्ये होतो आणि आम्ही कॉलेजमध्ये जात होतो. कॉलेजमध्ये झाल्यानंतर कॉलेजमधून सकाळी गेलो, संध्याकाळी आलो. दुपारच्या नंतर आम्हाला एक हकीकत माहिती पडली. एरिया जो आपला बाजारपेठ जाताना बाजारपेठच्या मध्ये आणि आपल्या घराच्या मध्ये एक एरिया लागतो, एक रस्ता लागतो. त्या वरच्या बाजूला काही लोक विहीर खोदत होते. विहीर खोदताना पाण्याची गरज होती म्हणून विहीर खोदत होते 5 जण. मातीची जागा होती, कमते कम 20-25 फूट खाली विहीर खोदत होते. अच्छा. पण विहीर खोदताना असेच खोदत होते की त्यांनी बांधकाम करून किंवा दगड लावून काय खोदत नव्हते. माती खोदता खोदता खाली 20-25 फूट खाली गेल्यानंतर अचानक धडाधड मातीचे वरचे ढिगारे पडापड पडले. जे खालचे 2-3 जण होते ते खतम झाले मातीच्या ढिगाऱ्याखाली. त्याला वाचवण्यासाठी दुसरे उडी मारतानी दुसरे पण अर्धे गेले. बघता बघता ते सुद्धा बुडून गेले. चौथा 5 जण, 5वा गेला परत त्यांना वाचवण्यासाठी. 5वा सुद्धा एवढा मानेपर्यंत होता, त्याला वाचवण्यासाठी म्हणून एक व्यक्ती गेली. तो तर गेलाच, 5वा पण गेला. मातीचे ढिगारे फटाफट फटाफट वरून येत होते कारण वरून बांधकाम नव्हतं दगडीच्या साईडल्या कारणाने. मातीच्या ढिगाऱ्याखाली ते दबत गेले आणि आपल्या समोरच्याच वाडीतला त्याचं नाव आहे. वाचवण्यासाठी गेला तर बघता बघता अर्धा फूट झाला होता. पण त्याचं देवत तर बळवर, त्याच्यातून तो वाचला. अर्ध्या मानेपर्यंत आला होता, ढिकला टाकत टाकत. पाणी नव्हतं ना, फक्त माती, सुकी माती. बांधकाम नसल्या कारणाने आपण विहीर बांधताना कधी आपण खालून जो बांधकाम करत जातो, पण ह्यांनी फक्त खोदत गेले. आणि आजूबाजूलाच एवढे 20-25-30 फूट असल्या कारणाने मातीचा जो ढिगारा हा कमजोर झाल्या कारणाने फटाफट फटाफट ते मातीची ढिगलं खाली पडायला लागले. आणि जी एकदम तळाशी होती ते पहिले 2 जण होते, ते पहिले ऑफ झाले. त्यानंतर त्याला वाचवण्यासाठी तिसऱ्याने उडी मारली. बघता क्षणी ते तिसरा सुद्धा, तिसऱ्याला वाचवण्यासाठी चौथा गेला, चौथा सुद्धा. त्याला वाचवण्यासाठी व्यक्ती गेला होता, तो सुद्धा अर्धवट गेला. बघता बघता आपल्याकडे तेवढी यंत्रणा होती, ताबडतोब यंत्रणा असे काय नव्हती. दुसऱ्या दिवशी त्यांना खोदून परत तरी काढले मृतावस्थेमध्ये. पण ते मृतावस्थ म्हणजे ते खतरनाक 4 जणे एक प्रकारचे भोताटकी झाली. म्हणजे त्या लोकांनी नंतर हायजोच चालू केला. यामध्ये जो कोणी मिळेल त्या माणसाची चांगले खांद्यावर हात टाकणार, गप्पा मारणार आणि त्या अर्धवट आहे पण तो बाबा तू कुठे जाणार, काय करणार सुद्धा. हा, जे 5 जण गेले ते 5 लोक टोटल 4 जण, 5 जण गेले. 5. हा, त्या 5 जणांमध्ये एकही व्यक्ती वाचला नाही. तो 6वा होता, तो वाचला अर्धवट. पण त्यानंतर त्यांनी काय केलं, जो बाजारपेठेतून लोक येणार आहेत त्या लोकांच्या पाठीमागून जे पाहुणे आहेत त्यांना ते खांद्यावर हात टाकणार. बाबा तू कुठे जाणार, काय करणार, काय कुठून आलात, नाही मला गावकऱ्यांकडे जायचं आहे. मग ते गावकऱ्यांकडे ठीक आहे ना, मग आम्ही सोडतो ना तुम्हाला. त्यांना वाटतं की वाडसर आहेत गावातले, ते आपले खांद्यावर हात टाकून मस्तपैकी येणार, इथपर्यंत सोडणार. पण जेव्हा त्यांना माहिती पडणार की हे गावातलेच आहेत, मग गावातल्या आलेल्या लोकांना ते सोडायचे नाहीत. कुठे जाणार, ठीक आहे
तर ते खांद्यावर येणार आणि बागच्या बाजूला एक मोठी काजळी नदी म्हणून आहे, त्याला नेणार खांद्यावर टाकून. 5 जण उचलणार त्यांना, सरळ नदीमध्ये टाकणार. दुसऱ्या दिवशी फुगून माणसं येणार. हा त्यांचा एवढा त्यांनी. असं किती वेळा झालं? भरपूर वेळा. जो आपल्या गावातला माणूस भेटला त्या माणसाला तर जितेची नाही सोडायचा. अच्छा. एक आपले ह्या साईडला ह्यांची बैलगाडी होती. एकदा असेच रात्रीचे बैलगाडीतून 2 बैल पाठीमागे बैलगाडी चालवणारा चालते, कुळकुळ 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 खाल खोल खाल खोल गाडी चालले. आले 5 जण, गाडी थांबवला नाही. कुठे जाणार? पण दोन्ही बैल असल्या कारणाने त्यांना हात टाकता नाही आला. आणि कधी भुताटकीचं लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही वाहनावर असेल, कुठल्या तरी वाहनावर असेल, तर भुताटकी तुमच्यावर हात टाकू शकत नाही. त्यांना ते भीती वाटते. अच्छा, ओके. अगर तुम्ही एकटे मिळाल, तुम्ही एकटेच आहेत, वाहनावर नाहीत, काय चालताय, तर ते बिंदास तुम्हाला पकडणार आणि मुरगडून कुठेतरी फेकून टाकणार. कुठेतरी फेकून टाकणार म्हणजे त्यांचा एकच एरिया होता. ते गोड गोड बोलणार, तुमच्या खांद्यावर हात टाकणार आणि सरीत नदीत फेकणार. दुसऱ्या दिवशी तो माणूस फुगून वर येणार. असे करता करता लोक हैराण झाले. लोक संध्याकाळचे जायचे बंद झाले. जे दारुडे वगैरे जायचे त्यांची हालत खराब. त्यांना संध्याकाळी प्यायला त्यांना माझं मरण आहे, जायचे बंद झाले. कोणीही व्यक्ती, हा माझ्या मित्राचा अनुभव आहे. त्याच्यावर काय? बाजारपेठेमध्ये माझा मित्र लाचचा शो बघून 10 वाजता येत होता. 11, 11:30ला, 9 ते 12चा शो होता. त्याला माहिती आहे हा प्रकार म्हणून 11:30 वाजता आला. 11:30 वाजता आल्यानंतर त्याला माहिती आहे आता मला पकडणार, म्हणून तो गाणं बोलत होता. काय गाणं बोलत होता? सूर्य उगावला हो सूर्य उगावला. त्यांना असं वाटलं की नाही, एक शिटी आली जोरात शिटी मारला आणि त्यांनी वरून खाली बघता ती आहे. दुसरी सिटी मारतोय. दुसरा सिटी मारल्यानंतर हा समजला जवळ शिटी येतात, काहीतरी गडबड आहे. त्याला पहिल्यापासूनच माहिती आहे हे तिघ येणार, मला हे करा. जसा शिट्या मारायला लागला, हा सुद्धा शिट्या मारायला लागला. त्यानंतर परत त्याच्या मध्ये आला, त्याला घाम फुटला. कारण त्याच्या मध्ये आल्यानंतर ना पाठी जाऊ शकत ना पुढे जाऊ शकत. हा घोटमालला पूर्ण भिजला होता. पिक्चर बघून आला. पिक्चर कुठला होता? शोळे. पिक्चर मोठा होता असल्या कारण थोडा लेट झाला होता त्याला. मध्ये आल्यानंतर शिट्या वाजायला लागल्या चारो तरफ. 5 जण जिकडे तिकडे, तू तिकडे जा, तू तिकडे जा, तू तिकडे जा, चारो तरफ शिट्या वाजायला लागला. पण हा घाबरला नाही. म्हणतात असे, आम्हाला माहित नाही, डर के आगे जीत आहे. अगर तुम्ही घाबरलात, मेलात. अगर तुम्ही घाबरलात नाही, कुठल्या गोष्टीमध्ये कुठल्याही क्षेत्रामध्ये जा, अगर तुम्ही घाबरलात नाही तर त्याचे 2च कारण असतात. एक तर तुम्ही जिंकू शकता, एक तर तुम्ही मरू शकता. मरायचंच कशाला, द्या जळजळ उत्तर. म्हणून त्यांनी हिंमत केली आणि हिंमत करता करता त्या पुढे चक्की आहे तिथपर्यंत आला. तिथपर्यंत तरी त्याने हात टाकला तिसऱ्याला त्याच्या खांद्यावर. नाही भाऊ तू कुठे जातोयस? नाही मी इथंच आहे, माझं असं तसं. नाही मला अनोळखी वाटतोयस तू, इथला ना इथलाच वाटतोयस तू, मुंबईवरनं ना आलेला आहेस. नाही मी एवढी जाणार आहे, माझा मित्र आहे तिकडे काम आहे, तुम्ही कोण? नाही मग सोडतो ना तुम्हाला. नाही मी जातो, तुमची काही गरज नाही मला. तुम्ही कुठले? मी ओळखत नाही तुम्हाला. आणि तुमचे फक्त हात दिसत आहेत, खाली तर काय लांगट्या काय विषय नाही हो, आम्ही पण इकडेच फिरत आलेले. पाहुणं काय? होय पाहुणं आम्ही त्याच्या घरी आलेले आहेत. मग त्याला आल्यानंतर कसा तरी आला. सर्व हकीकत त्यांनी घरामध्ये सांगितली. बाबा असे आले, आम्ही चाकताशाने हिंमत केली, तरी पण मला त्यांनी घराडा घातला, माझ्या खांद्यावर हात टाकला नाही दोघांनी आणि म्हटले कुठे जाणार, काय करणार. दुसऱ्या दिवशी त्याला ताप आला आणि ताप आल्यानंतर त्याने आपला चाला चालू केला. त्याला एवढा भयानक त्याला उठला की दुसऱ्या दिवशी ताप आला आणि पळलं घराच्या बाहेर. म्हणून त्यांनी काय केलं नाही, मोठ्या फणसाला रेशीने बांधून ठेवलाय, कारण विलाज नव्हता. त्याच्या अंगामध्ये त्यांनी स्पर्श केला, पूर्ण अंगामध्ये ते होते. आणि दुसऱ्या दिवशी, त्यावेळी नाही पण दुसऱ्या दिवशी त्याला घेऊन जायचा प्रयत्न करत होते. चल बाबा कुठं? नदीत टाकायला. म्हणून काही लोकांच्या वाडीतल्या लोकांनी रशी आणला नाही, बांधला नाही त्याला. बांधल्यानंतर चांगली काही लोकांच्या आणला नाही व्यक्ती मोठमोठ्या, अंगारे लावला नाही, काय केला नाही.
त्यानंतर थोडा बरं आलं. त्यानंतर त्या व्यक्तीला जो बांधला होता फणसाला मोठमोठ्या रशीने पूर्ण त्याच्या पोटाला ओल आले होते, हाताला पूर्ण लाल झाला होता, तापाने फडफडला होता, डोळे लाल बुंद झाले होते. त्यानंतर 4-5 तासाने त्याला आराम मिळाला. मग गावातल्या लोकांनी विचार केला की हे एवढे हैराण करतायत, परेशान करतायत, याच्यावर उपचार केला पाहिजे. कारण का जे पाहुणे मंडळी येतात त्यांना ते हात नाही लावायचे. त्यांना मस्तपैकी समजा आम्हाला कुठल्याकडे गावकऱ्यांकडे जायचं आहे तर तुम्हाला पुढपर्यंत सोडणार, खांद्यावर हात टाकणार, बाबा तो कुठे जाणार, तुझ्याकडे पिशवी काय आहे द्या आम्हाला, आम्ही तुम्हाला उचलून घेऊन जातो, काय घाबरू नका, आम्ही पाहुणेच आहेत, आम्ही इथेच राहतो, आम्ही तिथे राहतो. हो कुठे राहता, तुमचं नाव काय, तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला आम्ही सोडतो ना गावकऱ्यांच्या घरी. मग गावकऱ्यांच्या घरी येणार, सोडणार. पण यदा कदाचित आपल्या गावातला माणूस कुठं चुकून दूध आणायला गेला, काही काम असताना भाजीपाला मार्केटमध्ये आणायला गेला तर त्या लोकांना ते सोडायचे नाहीत. त्यांना मध्येच मुरगडायचे त्यांचे हात टाकणार, त्यांना मित्रासारखे खांदा जाणार, चल बाबा तिकडे नदीच्या बाजूला नेणार. आणि भयानक तिथं एक मोठी हे आहे काजली नदीचा, त्याला आपण काय बोलतो, नदी आतल्या खभा. अगर माणूस टाकला ना तो लवकर नाही येणार, खभेमध्ये रातभर राहणार आणि दुसऱ्या दिवशी फुगून येणार. अच्छा. त्याच नदीमध्ये टाकायचा, दुसऱ्या दिवशी तो माणूस फुगून येणार. मग याच्यावर काय उपाय केला? ह्यानंतर ह्या लोकांनी उपाय केला की बाबा ह्या 5 जणांना हैराण केलंय, करायचं तर काय करायचं. गावातल्या लोकांनी गावकर मंडळींनी काही सज्ञ ब्राह्मण लोक काही लोकांनी मिटिंग घेतली की ह्या 5 जणांना आळा कसा काढायचा, या भुताटकीवर तोडगा काय आहे. काही गावचे मंडळी, काही इकडचे तिकडचे बाहेरचे मंडळी मागवलं नाही. मग त्या लोकांनी एक निर्णय घेतला की अमावशाला एक करडा भगत बोलला एक अमावशाला आपण काम करूया, रात्री 12 वाजता यांचा काळ संपवूया, जे हे त्रास देत आहेत ह्यांचा विल्हेवाट लावूया. मग विल्हेवाट म्हणजे काय करावं लागेल, ह्यांना आम्ही बाटलीत भरूया. 5 जणांना बाटलीत भरला नाही आणि खड्डे खोदून तिथंच त्यांना गाळून ठेवले. आणि आजपर्यंत तो त्रास आता आम्हाला होत नाहीत. म्हणजे भुताटकी काय आहे तिथपासून त्यांचा जो त्रास होता, माणसांना मारायचा म्हणा, छळायचा म्हणा, मारायचा म्हणा, कोण भेटेल त्याला त्रास द्यायचा, मारायचे, फटके द्यायचे. त्यांना अगर जमणार चला तिसरा बोलला एक काम करूया, आज याला मारायचा नाही, ह्याला जरा मारूया थोडा, मग तुडवणार तिथून, मारणार घरापर्यंत आणि घरापर्यंत त्याला सोडणार. मग दुसऱ्या दिवशी अरे काय करणार, काय झालं, हो कुणीतरी आम्हाला मारलं, हो कुणी मारले, इथपर्यंत आम्हाला मारला नाही सोडले, कोणतरी तुमच्या गावामध्ये काय गुंड वगैरे आहेत काय. मग ते समजून जायचं कुठल्या एरियामध्ये तुम्हाला झालं, एरियामध्ये झालं काय. मग ते 5 जण भेटले काय, 5 जण नाही पण 3 जण खतरनाक होते. 2 जण बोलायचे जाऊ देत रे बाबा, काय आपल्याला त्रास देत नाही तर आपण त्यांना कशाला त्रास द्यायचा. मग 3 जण लय खतरनाक होते. ते 3 जण बोलायचे एक काम करा, आम्ही तर मिळलायत, ह्यांना आपण मारूया, नाही तर नाही कमीत कमी त्यांना फटके तर देऊया. मग ते मारायचे किंवा काय ना काय डोकं आपटायचं, त्यांना काय भेटलं तर त्याच्या पिशव्या फेकून द्यायच्या, त्रास व्हायचा. आणि ज्यावेळी ह्या लोकांनी त्यांना 5 जणांना बाटलीत भरला नाही आणि खड्डे काढून पुरला नाही, त्यानंतर त्यांचा त्रास कमी झाला. आता आम्ही लोक बिंदात जातो येतो तरी थोडीशी अजून मनामध्ये रोखूक येते तिथे गेल्यानंतर, कारण ती रोखूक जात नाही. कारण किती काय असला ती मनामध्ये बरोबर निर्माण होते की इथे काहीतरी प्रॉब्लेम आहे. तरी आता आम्हाला काय वाटत नाही, रात्री अपरात्री आम्ही जातो येतो, आता काय त्रास वाटत नाही. अच्छा, तर ही होती आजची आपली स्टोरी. पुन्हा एकदा आपण अशाच एका नवीन स्टोरीला घेऊन पुन्हा एकदा नवीन एपिसोडमध्ये भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.